तर नमस्कार मित्रांनो, एच डी गायकवाड ब्लॉग्समध्ये आजचा हा ब्लॉग आणि आजचा या दिवसासाठी खूप अशी दिवसानंतर वाट बघितल्यानंतर आजचा हा दिवस फायनली आलेला आहे. तो दिवस म्हणजे भाऊचा नगरसेवक होण्याचा दिवस. आणि आज आमच्या घरात बघाल तर खूप असं दिवाळीचं वातावरण आहे आणि खूप असं आनंदमय वातावरण आहे. तर असे हजारो संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि खूप असा आज आनंदाचा दिवस असणार आहे आणि खूप अशी मोठी भव्य दिव्य रॅलीसुद्धा असणार आहे. तर आज आपण पूर्ण असा ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत आपल्या भाऊंचा नगरसेवक होण्याचा दिवस आणि खूप अशी मजा येणार आहे. तर नक्की पूर्ण ब्लॉग पहा, आज खूप अशी मजा येणार आहे. तर चला आता जाऊया आपण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि बघूया किती अशी संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि खूप आता अशी मजा येणार आहे. तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा. चला जाऊया आता आपण आणि बघूया आपले कार्यकर्त्यांचा जल्लोष. तर चला मित्रांनो, मस्तपैकी तयारी झालेली आहे, सगळेच निघलेले आहेत आणि इकडे बघू शकता 1 2 3 4 5 बस आहेत आणि भरपूर असे कार्यकर्त्यांच्या गाड्या. आणि आता निघलेलो इकडनं नगरपालिकेसाठी. आता निघतो इकडनं. तर चला आता जाऊया नगरपालिकेला आणि बघूया तिकडं तर भरपूर अशी गर्दी होणार आहे. चला. तर मित्रांनो आता फायनली निघलेलो आहे आणि आता बघू शकता भरपूर अशा गाड्या निघलेल्या आहेत आणि निघलो आता इकडनं. मोठ्या प्रमाणात शेती प्रदर्शन आणि त्यांच्यासोबत आवाज सांगायचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. त्यांनी महत्त्वाचा म्हणू शकतो आपला हा शपथविधी सोहळा असणार. आणि सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर नगर परिषदेच्या पहिल्या सगळे मित्रमंडळी असतील आपल्याला यावेळी तुमच्यासोबत पाहायला मिळतात. मित्रांनो फायनली आलेलो आहे नगरपालिकेमध्ये आणि खूप अशी जल्लोषाची तयारीसुद्धा चालू झालेली आहे. बघू शकता इकडं बँजोवाले आहेत आणि इकडं कार्यकर्ते आणि इकडं पूर्ण अशा गाड्या लागलेल्या आहेत. आता थोड्याच वेळात सगळं आपल्या भाऊची प्रक्रिया होईल पूर्ण आणि भरपूर असं जल्लोष असणार आहे. अजून 5 बस यायच्या बाकी आहेत. तर आता थोडाच वेळ लागणार आहे. बघू शकता असे भरपूर लोक इकडे आलेले आहेत. इकडे भाऊ आतमध्ये आहेत. थोड्याच उशिरात बघाल तर पुन्हा असं लाल लाल होऊन जाणार इकडं वातावरण. बघू शकता इकडं बँजोची पण तयारी चालू झालेली आहे. भाजपाची किती ताकद वाढली, कारण की आपण बघत असाल ज्यावेळी पक्षप्रवेश केला प्रवीणजींनी तेव्हा सुद्धा मोठा मॉब होता. आज सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती. काय सांगाल, किती ताकद वाढली? सर्वप्रथम प्रवीण राऊत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार श्री कतोरे साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शरद गिरी आणि सर्वच आम्ही या ठिकाणी प्रवीण राऊत यांची आम्हाला ताकद माहिती आहे आणि संपूर्ण बदलापूर शहरामध्ये त्यांचा एक चाहता वर्ग आहे. गेल्या 25-30 वर्षापासून ते खूप मेहनतीने काम करतात. ज्या पक्षात काम करत होते त्या पक्षात त्यांना न्याय दिला नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये
आमच्या वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही त्याचा प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला वाटतं की या शहराला न्याय अजून द्यावा, ही संघटना मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही यांचा सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे. येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मजबूत पक्ष म्हणून या ठिकाणी असेल आणि त्याचं एक योगदान प्रवीण राऊत यांचं असेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा. चला.
तर चला मित्रांनो, फायनली सगळा प्रोग्राम सकाळचा झालेला आहे आणि आता संध्याकाळच्या प्रोग्रामला स्टार्ट झालेली आहे. मस्तपैकी आता फ्रेश होऊन आलेलो आहे आणि खूप अशी मजा आलेली आहे आजच्या या रॅलीला. आणि आता थोडासा असा अजून जल्लोष बाकी आहे, तर तो सुद्धा जल्लोष दाखवणार आहे मी आता या ब्लॉगमध्येच. तर ब्लॉग पूर्ण अजून थोडाफार अजून मोठा होणार आहे, तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. तर चला आता भेटूया थोड्या उशिरात, आपण जाऊया आता जल्लोष करायला, कारण आता सगळे येतच आहेत. तर भेटूया थोड्या वेळाने. आता आलेलो आहे आपणच्या इकडे आणि आता इथं सत्कार होणार आहे भाऊंचा. तर चला आता जाऊया आतमध्ये आणि बघूया भाऊंचा सत्कार, आणि आप्पा पण भेटणार आहेत आता. चला जाऊया आपलं. तिला कुठं बोलले तिला बोललं सकाळी तुम्ही आले नाही, मग तुम्हाला आली नाही येणार. तर चला मित्रांनो, फायनली आपणना भेटून झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या आंबेडकर चौकात. इथं कसं जल्लोषाचं वातावरण असणार आहे तिकडं पण. तर आता तिकडं जाऊया आणि खूप अशी मजा करूया. तर चला जाऊया आता आपल्या आंबेडकर चौकामध्ये. परत दुसऱ्यांदा परत आता यावेळेस लढलो, पण आता साखरे आणि राहुल एकत्र आलेले आहे. त्याच्यामुळे आता कोण पण यावं समोर, कोणी यावं, नाही पाडलं ना त्याच्या डबलच्या नीतीचं बोलायचं. त्यामुळे प्रवीण भाऊ आणि साखरे फॅमिली ही काय माता एकत्र राहणार आणि प्रवीण भाऊचा आशीर्वाद मला हवाय काय.
आणि आहे ना इथे बदलापुरात भरपूर भाऊ आहेत, खूप भाऊ आहेत, खूप मोठे मोठे भाऊ आहेत. पण प्रवीण भाऊला मी ओरिजिनल भाऊ का बोलतो, कारण आमच्या दीपाली ताईला लास्ट पर्यंत सोडलं नाही या भाऊनी. आणि एक नकली भाऊ होता, त्यांनी मला रस्त्यावर अर्धवट टाकलं. 21 तारखेला निकाल काय लागेल नाही लागेल माहित नाही, पण या ताईला जिंकवण्यासाठी हा भाऊ दिवस रात्र छिड्या चढत होता. त्यामुळे याला मी ओरिजिनल भाऊ बोलतो प्रवीण भाऊला. जय भीम. चला मित्रांनो, फायनली आपला आजचा दिवसाचा पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे आणि असं खूप असं आनंदमय वातावरण झालेलं आहे आणि खूप अशी मजा आली आजच्या दिवसाला. आणि इकडे बघाल तर आजचा दिवसाचा काय सांगाल, असं काय आनंद होता. भरपूर आनंदाचा दिवस होता आज आपल्या सर्वांसाठी. जो स्वप्न आज आपण सर्वांनी पाहिलेला आज पूर्ण तो झालेला पूर्ण झालेला आहे. आणि आपले नक्कीच आनंदाचा दिवस तर आहेतच. आणि ते आपले जे अश्रू होते, जे 21 तारखेचे आपल्या सर्वांना अश्रू अनावर झालते, ते आज अश्रू आता आनंद अश्रूमध्ये विलीन झालेले आहेतच. आणि नक्कीच आज भरपूर आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. बरोबर, तर सगळ्यांचा आज आनंदाचा दिवस होता. आज दिवाळीच आमच्या सगळं घरामध्ये होती आणि खूप मजा आली आजचा दिवसासाठी. तर आता व्लॉग सुद्धा इथेच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.